बाजे पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया। बाजे पैंजनिया बाजे पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजे पैंजनिया। प्रभू रामचंद्रजी उभा राहायला लागले, धरून भिंतीचा आधार घेऊन उभे राहायला लागले। प्रभूच्या दर्शनासाठी महाराज काही ऋषी मुनी यायचे, काही महात्मे यायचे। कौसल्यामाईच्या महालाच्या समोर भिक्षाम देही माते, कौशल्याने एक जणाला विचारलं, तुम तो मंगने वाले नहीं लगते? त्यावेळेला डोळ्यात अश्रू आले, सांगितलं, हा माँ आपने बहुत अच्छी तरह से पहचान लिया, हम मंगने वाले नहीं है, हम तो इस जगत को देने की दानत रखते हैं। फिर यहाँ क्यों आए? हम इसलिए आए हैं कि ईश्वर ने आपके घर या ठिकाणी जन्म लिया है। तुम्ही तर मागणारे दिसत नाही, एक कौशल्य म्हणले एक जणाला। ते म्हणले, आम्ही मागणारे नाही माई, बरोबर ओळखलं। डोळ्यातून अश्रू आले, अष्टसात्विक भाव जागृत झाला। आम्ही जगाला देण्याची दानत ठेवतो। कारण गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, तुलसी करतल पर कर करे, तुलसी करतल पर कर करे, करतल ना करे, जिस दिन करतल करे उस दिन मरण भले। लक्षात आलं तर पहा, तुलसी करतल पर कर करे, करतल ना करे, जिस दिन करतल करे उस दिन मरण भले, उस दिन मरण भले। देना गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, तुलसी करतल पर कर करे, करतल म्हणजे हात। तुलसीदासजींचा नियम आहे, करतल पर कर करे म्हणजे असा हात जो आहे ना, मागणाऱ्याला देण्याची दानत। करतल ना करे, जिस दिन करतल करे एवढंच द्या, उस दिन मरण भले। आम्ही मागणारे नाही, मग आम्ही देण्याची दानत ठेवतो। परंतु हे माई, तुझ्या घरी जगाचा चालक मालक जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्र्या पुल्या, तो हा पंढरीचा राणा पोसा 6 चौ 18 जना। सगळ्यांना विचारलं, हा परमात्मा कसा आहे? हा परमात्मा कोण आहे? सगळे रूप घेऊन त्या पंढरपूरच्या राऊळामध्ये का उभा राहिला? विचारलं, वेदाला विचारलं, कोण आहे? वेद नेती 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 नको, वेदाला सुद्धा काही ठांग पत्ता नाही लागला। वेदा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा,
निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला सावितेवर उभय ठेविले हात कटेवर उभय ठेविले हात कटेवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. टाळी वाजवा एकदा, टाळी वाजवा. ज्यानं हे विश्व निर्माण केलं तो भगवान परमात्मा का विटेवरती उभा आहे? वेदाला विचारलं, नाही सांगता आलं वेदाला. बर शेषाला विचारलं, नाही सांगता आलं. पुसू नका बाई वेदाशी काही कळलेच नाही. शेषशिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा देव का हो विटेवरी उभा. कौन है हा जगाचा चालक मालक? भगवान परमात्मा. माई हम देने की दानत रखते हैं लेकिन तेरे घर में जो आया है ना ओ श्री राम है. जिसने विश्व निर्माण किया है वो श्री राम है. श्री राम प्रभूला भेटण्यासाठी प्रभू रामचंद्र कौसल्यमाईला आनंद व्हायचा, पण थोड्या वेळानं विसरून जायची प्रेमापोटी. आणि मग कौसल्यनं आवाज दिला, राघव. प्रभू रामचंद्रजीनं जाऊन त्या ठिकाणी पळत पळत जावं आणि कौसल्यमाईला मिठी मारावी, राघव. आणि राजा दशरथानं आवाज द्यावा, राघव. ए श्रीराम, राघव. प्रभू रामचंद्रजीनं दूर पळावं. का बरं? राजा दशरथानं आवाज दिला की प्रभू रामचंद्रजी लांब पळून जातात आहे, आणि कौशल्यानं आवाज दिला की त्या ठिकाणी येऊन मिठी मारतायत. काय तत्व आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये हे आहे की राजा दशरथ म्हणजे ज्ञान आहे. भगवान परमात्मा ज्ञानापासून दूर आहे. एखादा विद्वान असेल, पंडित असेल, पण ज्ञानापासून दूर आहे भगवंत. आणि कौसल्या माता म्हणजे प्रेम आहे. भगवान परमात्मा प्रेमाच्या अधीन आहे. म्हणून तर न मानी उचिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. बघा श्रीमद भागवतातला एक गोड प्रसंग आहे. मला वाटतं ज्या वेळेला भगवान कृष्ण कन्हैया गायी चारतात, गायी चारता चारता एक गोपाळ घरी गेला होता दुपारच्या जेवणाला, आणि त्या दिवशी त्याच्या आईनं असं गोड ताक बनवलेलं होतं. इतकं रुचकर होतं, इतकं चविष्ट होतं. मला वाटतं त्याचं नाव मधुमंगल होतं. आणि त्याला ताक प्यायला दिलं. त्यानं ते ताक ज्या वेळेला घेतलं ना मुखामध्ये ताक घेतल्यानंतर त्याला आठवण झाली, महाराज आम्हाला आठवण होत नाही भगवंताची, आम्हाला आठवण झाली पाहिजे. ज्या दिवशी आमची अशी स्थिती होईल ना त्या दिवशी आम्हाला पंढरपूरला आळंदीला जाण्याची गरज पडणार नाही. जगाचा चालक मालक भगवान परमात्मा आमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. त्या मधुमंगलानं ताक घेतलं आणि ज्या वेळेला प्यायला सुरुवात केली त्यानं सांगितलं, अरे माझ्या कन्हैयाला खूप ताक आवडतं, माझ्या कृष्णाला खूप ताक आवडतं. आणि म्हणून त्यानं ते ताक पिलं नाही. त्याला चव कळाली, कारण चव कळत असती जिभेला. चव कळाली, ताक खूप रुचकर आहे, रोजच्या पेक्षा आजचं ताक काही वेगळंच आहे. आणि म्हणून ते ताक घेऊन महाराज त्यानं फक्त गुळणी धरली ताकाची, तोंड मिटून घेतलं. आणि आता पात्र नाही, भांडं नाही नेण्यासाठी देवाकडं, तसंच गुळणी भरलेली घेऊन असा तबोरा घेऊन तोंडाचा तसाच पळत निघाला महाराज. काट्या कोट्यातून रानावनातून वनामध्ये भगवान परमात्मा गायी चारत होते. त्या ठिकाणी गेला देवाजवळ आणि देवाला सांगितलं, देवा आ करा म्हणता येणार नाही, पण खुणवत होता आ. देवाला समजलं यानं तोंडामध्ये काहीतरी आणलं. आ केलं भगवान परमात्म्यानं, आणि या मधुमंगलानं त्या ताकाची गुळणी भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये सोडली. महाराज हा प्रेमाचा अधीन असलेला परमात्मा आहे. हे प्रेम पाहिजे देवाला. म्हणून तर न मानी उचिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. भगवान परमात्मा प्रेमाच्या अधीन आहे आणि त्या ठिकाणी ज्ञानापासून दूर आहे. मग एखाद्याला ज्ञान कमी असेल पण त्याचं जर प्रेम भगवान परमात्म्यावरती ओतप्रोत असेल तर भगवान परमात्मा प्रेमाचा त्या ठिकाणी भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ज्ञानाचा पासून दूर आहे म्हणून
दशरथानं आवाज दिला, भगवंत दूर जातात. आणि ज्या वेळेला कौसल्यामाई आवाज देते राघव, भगवान परमात्मा येऊन मिठी मारतात. असे भावंडामध्ये एवढा जीव लावायचे प्रभू रामचंद्रजी, लखनजीला, भरतजीला, शत्रुघ्नजीला. क्षणभर सुद्धा दूर गेले तरी त्या ठिकाणी एकत्रित पुन्हा व्हायचे, भाऊ भाऊ, आणि एकत्रित राहायचे. असं करता 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 भगवान परमात्मा लहानचे मोठे होऊ लागले. ज्या वेळेला भगवान परमात्मा लहानचे मोठे होतात त्यावेळेला वेगवेगळे महात्मे दर्शनाला येतात. आणि अशा अवस्थेमध्ये अयोध्येतल्या आनंदाला पारावार नाही महाराज, कारण राजा दशरथ कौतुक पाहतायत. एक दिवस भविष्य पाहिलं प्रभू रामचंद्रीचं. भगवान भोले बाबानं, भोले बाबा आले दर्शनाला, बालरूप राम कसा दिसतो म्हणून. भोले बाबानं भविष्य पाहिलं आणि भविष्यामध्ये भोले बाबाला दिसलं. साधूचा पोशाख घालून आले भगवान भोले बाबा. आणि त्या ठिकाणी भविष्य पाहिलं तर त्या भविष्यामध्ये सांगितलंय की एक मोठी तीर्थयात्रा सांगितली 15 वर्षानंतर. यशोदा कौसल्यामाईनं विचारलं, काय सांगितलंय माझ्या श्रीरामाच्या भविष्यामध्ये? सांगितलं, माते 15 वर्षानंतर मोठा त्या ठिकाणी योग आहे प्रवासाचा. 15 वर्षानंतर प्रवासाला जाईल आणि सुनबाईला घेऊन घरात येईल, हे भविष्य सांगितलं. राज्यकारभार कसा चालवेल माझा श्रीराम ते सांगा ना. मला दिसत होतं पण तरी त्या ठिकाणी महादेवानं ते सांगितलं नाही का? कारण पुढं वनवास जर आता सांगितला आईला तर त्यावेळेला दुःख होईल म्हणून सांगितलं नाही. भगवान भोले बाबा कृतार्थ झाले, बालरूप रामाचं दर्शन घेतलं. प्रभू रामचंद्रजी म्हणले, याही वेळेला चांद सोडला नाही महादेवा. महादेव त्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागृत झाला. कारण एकमेकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई, शिवारामा नाही भेद, भेद नाही महाराज. असे भगवान प्रभू रामचंद्रजी, लक्ष्मणजी, भरतजी, शत्रुघ्नजी खेळ खेळू लागले. आणि त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावायचा, विद्यार्जन केलं, वेगवेगळ्या शक्ती प्राप्त केल्या. आणि अशा अवस्थेमध्ये प्रभूचा एक स्वभाव आहे, प्रभू कोणाचं कधी मन दुखवत नाही. सकाळी उठल्याबरोबर पहिलं आईवडिलाचं दर्शन. एक 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 आदर्श माझ्या प्रभू रामचंद्रजीनं लहान भावंडांना हात त्या ठिकाणी आपल्या छत्रछायेखाली घेऊन त्या ठिकाणी त्यांचा सांभाळ करावा. पहिल्यांदा उठल्याबरोबर आई वडिलाचं दर्शन घ्यावं, आदर्श. म्हणून मी सांगत होतो की आदर्श पुत्र कसा असावा, श्रीरामासारखा असावा. आदर्श भाऊ कसा असावा, श्रीरामासारखा असावा. क्षणभर सुद्धा लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्रजी विसरत नाही, क्षणभर सुद्धा भरतजीला विसरत नाही. मला सांगा यांचं नातं कसं आहे बरं. आज आम्ही सख्या भावाला विसरायला लागलो. सख्या भावाबरोबर कोर्ट मॅटर चालू आहे की नाही? एक विधभर बांधावरून भांडणं चालू आहे की नाही? सख्या भावांमध्ये वाद होतोय. राम आणि लक्ष्मण सख्य भाऊ नाही आहे, राम आणि लक्ष्मण चुलत भाऊ नाही आहे, राम आणि लक्ष्मण हे सावत्र भाऊ आहे. सावत्र भावाचं जर एवढं प्रेम आहे तर सख्या भावांनी का त्या ठिकाणी दुरावा ठेवा? म्हणून हर सवाल का जवाब म्हणजे रामायण आहे. मी कालही बोललो होतो, रामकथा चित्रकथा नाही आहे, रामकथा मंदिरातल्या देवाची कथाच नाही आहे, तर रामकथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. आणि जे ऐकल्यानंतर काय होतं, जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है, जन्म जन्म की व्यथा, ऐसी राम कथा पावन हरि कथा, ऐसी राम कथा पावन हरि कथा, ऐसी राम कथा पावन हरि कथा, ऐसी राम कथा पावन हरि कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है, जन्म जन्म की व्यथा, ऐसी राम कथा पावन हरि कथा, ऐसी राम कथा पावन हरि कथा. ऐसी राम कथा पावन हरि कथा, ऐसी राम कथा पावन हरि कथा. कोण आहे हा भगवान परमात्मा?
परमात्मा कोण आहे? हा श्रीराम कोण आहे? ज्याच्या सत्तेनं सगळं विश्व चालतं, लक्षात घ्या. ज्याच्या सत्तेनं सगळं विश्व चालतं. बिनु पदाच्या लाई सुनाई बिनु काना, बिनु पदाच्या लाई सुनाई बिनु काना, बिनु कर करम करत बिनु नाना, बिनु पदाच्या लाई सुनाई बिनु काना, बिनु कर करम करत बिनु नाना. राम सिया राम सिया राम जय जय राम, 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 राम सिया राम जय जय राम. कोण आहे हा भगवान परमात्मा? बिनु पद चलई सुनई बिनु काना, बिगर पायाचा चालतो, बिगर कानाचा ऐकतो, बिनु कर करम करत बिधी नाना, बिगर हाताचं काम करतो, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती ज्याच्याकडे आहे. सर्व शक्तिमान असलेला भगवान परमात्मा ज्या वेळेला आपल्या भावंडांच्या समवेत खेळतो आहे, सगळ्या परिवारातील व्यक्तींना आनंद देतो आहे, अयोध्येतील नर नारींना आनंद देतो आहे. आणि प्रभूचा एक स्वभाव आहे, गोड बोलणं आहे, मधुर बोलणं आहे प्रभूचं. कोणाचं अंतकरण दुखेल असं प्रभू रामचंद्रजी बोलत नाही. बोलणं असं असावं महाराज. कसं असावं? साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गोड बोलावं, प्रेमानं बोलावं. आपल्या बोलण्यानं कोणाला इजा होऊ नये महाराज. काही काही लोक असं बोलतात. मला तर एक जण काय म्हणलं माहितीये का, जय हरे महाराज आज कुठे खेळ काय तुमचं? म्हणलं काय झालं? म्हणलं तुमचं काय झालं? म्हणे उपळलं, मागं पाऊस न झाला जास्त, उपळलं म्हणे. म्हणलं मग आमचं कसं काय बरं? नाही नाही तुमचं बरंच आहे. म्हणलं कसं काय बरं आहे? तो म्हणलं पिशीत फेटान खिशात नोटा. आता बोलणाऱ्याच्या का तोंडाला हात लावता का? बघा गोड बोलावं महाराज. एखादा आपल्या शब्दानं एखादा घायाळ होईल. एक लक्षात घ्या, जुन्या लोकांची एक म्हण आहे, मारलेलं घाव बुजून जाईल पण बोललेला घाव बुजत नसतो. म्हणून बोलावं, गोड बोलावं. आपण असं बोलावं, मुखी अमृताची वाणी. आपलं बोलणं कसं असावं? बोलायसा बोले जेने बोले विठ्ठल डोले, साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एखादा जर बोलत असेल तर असं वाटावं बोलत राहावं, यानं आपण ऐकत राहावं. गोड बोलावं, प्रेमानं बोलावं, मधुर बोलावं, सर्वांना प्रेम द्यावं. सगळ्यात महत्वाचं या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर काय बरं? तुमची प्रॉपर्टी महत्वाची नाहीये. तुमच्याकडं भगवान परमात्म्यानं प्रेमाचं वाहतूक किती पाठवलं ते महत्वाचं आहे. कारण नाथ महाराजांना विचारा, प्रेम सुख देई प्रेम सुख घेई प्रेमाविना नाही समाधान. महाराज ते प्रेमच जर नसेल, आम्ही पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर सुद्धा आमच्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होत नसेल, 7 दिवस कथा ऐकल्यानंतर सुद्धा तिळभर सुद्धा प्रेम आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होत नसेल, तर समजायचं काहीतरी मोठा गोंधळ झालेला आहे. प्रेम पाहिजे.
भगवान परमात्म्याकडे तुकोबरासारखी महात्म्य मागतात. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा, मला प्रेम द्या. आणि त्या प्रेमाच्या जीवावरती भगवान परमात्म्याला आकळता येतं. बघा, भाव बळे आकळे येरविना कळे कर. बघा ते प्रमाण आहे ना हरिपाठातलं. जो भाव बळे, भाव म्हणजे प्रेम, प्रेमांनाच आकळला जातो भगवान परमात्मा. गोड बोलणं आहे प्रभूचं, मधुर बोलणं आहे. आणि एका एका क्षणाला महाराज मित्रांमध्ये जर खेळायला गेले तर महाराज मित्र जोडता आले पाहिजे, माणसं जोडता आले पाहिजे. बघा, माणूस जोडता आला पाहिजे. कारण माणूस जर जोडला तर जग जोडलं जातं. लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक ठिकाणी नवीन माणसं जोडता आली पाहिजे. सगळी प्रेमाची मंडळी निर्माण झाली पाहिजे. मग सगळे ज्या वेळेला प्रेमाचे निर्माण होतील त्या वेळेला वैर संपून जाईल. आणि वैर संपलं की सगळं विश्व माझं घर आहे, ही ज्ञानोबरांची भावना सत्य होते ना. मग ज्ञानोबा आहे तर शपथ घेऊन सांगतात, अवघे त्रैलोक्य आनंदाची. आता आनंदाची कधी दिसायला लागलं? ज्या वेळेला सगळी मंडळी प्रेमाची निर्माण झाली त्यावेळेला. ज्यांनी चिखल वाळू शेण टाकला झोळीमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा ए देवा जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे. हे मागणं ज्ञानोबरांचं आहे, संतांचं हेच मागणं आहे महाराज. तुमचं आमचं सुद्धा हेच मागणं असावं. आमच्या व्यापकतेनं भगवान परमात्मा आम्हाला कळावा. ते प्रेमाची निर्मिती व्हावी अंतकरणामध्ये. गोड बोलायचे, प्रेमानं बोलायचे, माणसं जोडले महाराज प्रभूनं त्या काळामध्ये. अयोध्येतला असं बघा, एक आताची परिस्थिती बघा. एक जण म्हणला की रामायणाची महाभारताची गरज नाही महाराष्ट्राला. काय गरज आहे ऐका. आताची परिस्थिती बघा. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजी वनवासाला निघाले त्या वेळेला अयोध्येतले सगळे लोक प्रभूच्या पाठीमागं निघाले. आता एखादा राजकीय पुढारी जर पद सोडत असेल तर लोक म्हणतात बरं झालं. परंतु तसं होतं का? प्रभू रामचंद्रजी निघाले, सगळी अयोध्या पाठीमागं निघाली. आणि याच्या पुढे जाऊन सांगेल तुम्हाला, ज्या वेळेला प्रभू वनवासाला गेले 14 वर्ष प्रभू त्या ठिकाणी वनवासात राहिले. त्या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये अयोध्येमधील सगळ्या लोकांनी ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं. अयोध्येत एकाही नवीन बाळाचा जन्म नाही. याला म्हणतात प्रजेवरचं प्रेम. याला म्हणतात प्रजेवरचं प्रेम. एक माणूस जोडला. मी सांगत होतो की माणूस जोडला तर जग जोडल्या जातं. ऐका, माणूस जोडला तर जग जोडल्या जातं. उदाहरण पटण्यासाठी एक महत्वाचं उदाहरण सांगतो. बघा, पूर्वीचा काळ ज्या वेळेला काही लॅपटॉप वगैरे नव्हते त्यावेळेला काही हातानं लिखापडीचे कामं असायचे. एक बँकेतले अधिकारी आणि त्यांचे त्या ठिकाणी लिखापडीचं काम शिल्लक राहिलं. उद्या तर साहेब येणार आहे आणि म्हणून ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी 3-4 फाईली घरी आणल्या होत्या संध्याकाळी लिखाण करण्यासाठी. ज्या वेळेला ते फाईल घेऊन बसले, लिखाण करायला लागले, त्यांचं लहान लेकरू आलं आणि ते लहान लेकरू म्हणलं, बाबा मला ड्रॉइंग करून द्या ना. बापानं आवाज दिला त्याच्या मम्मीला, अगं याला मध्ये घेऊन जाय, माझं काम अपूर्ण आहे, हे पोरग मला काम करू देणार नाही. गेली मध्ये घेऊन. पुन्हा आलं 10 मिनिटानं पोरग, पप्पा मला चॉकलेट द्या ना. बापाला कळून चुकला आता पोरग काम करू देणार नाही. मग बापानं काय केलं, म्हणले चॉकलेट देतो तुला, पण एक काम करतो. जवळ एक कागद पडलेला होता, तो टारा फाडला, 100-200 तुकडे त्याचे केले आणि पोराच्या हातात दिले. एक काम कर, हा कागद मला जोडून दे, मग मी तुला चॉकलेट घेऊन देतो. पोरग पलंगावर बसलं बापा देखत. बापाला पूर्ण माहिती होतं आता 1-1.5 तास जाईल तरी पोरग कागद चिकटून त्याचा काही होणार नाही, कारण कागदाचे झालेले 150-200 तुकडे. मग आता त्या ठिकाणी आपलं काम व्यवस्थित होईल असा बापाचा समज होता. पण चमत्कार झाला. 10 ते 12 मिनिटामध्ये पोरानं जसाच्या तसा कागद जोडून बापाकडे आणून दिला. आणि बापानं ज्यावेळेला तो जोडलेला कागद पाहिला, सगळे तुकडे बरोबर जोडलेले होते. बापानं पाहिला, आश्चर्याचा धक्का बसला. बापानं आपलं कामकाज बाजूला ठेवलं, खिशात हात घातलं, 50 रुपयाची नोट काढली आणि त्याच्या हातात दिली आणि सांगितलं, हे घे 50 रुपये, 50 रुपयाचे चॉकलेट घे, पण एक काम कर, हा 10 मिनिटामध्ये तो कागद कसा जोडला ते मला सांग. पोरानं दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. पोरानं सांगितलं, बाबा तुम्ही जो कागद फाडला होता तो साधा कागद नव्हता, तो जगाचा नकाशा होता बाबा. आम्ही तो नकाशा नाही जोडला, त्या नकाशाच्या पाठीमागून एका माणसाचं चित्र होतं. मी फक्त तो एक माणूस जोडला, ते जग आपोआप जोडल्या गेलं. जग आपोआप जोडल्या गेलं. तसं माणूस जोडता आला पाहिजे.
प्रत्येकाला प्रेम देता आलं पाहिजे जे माझ्या प्रभू रामचंद्रजीनं दिलं. 15 वर्षाचं वय आता प्रभू रामचंद्रजीचं झालेलं आहे. आणि 15 वर्षाचं वय झाल्यानंतर विश्वामित्र जे आले. का बरं? महाराज यज्ञ करत होते ऋषीमुनी, परंतु तो यज्ञ सफल होऊ देत नव्हते राक्षस. मारीच, सुबाहू आणि त्राटिका हे त्या ठिकाणी यज्ञ सफल होऊ देत नव्हते. आणि मग यज्ञामध्ये रक्त, मांस, अशुद्ध जे द्रव्य आहे ते आणून टाकायचं. यज्ञ पूर्ण व्हायला लागला की त्या ठिकाणी ते द्रव्य आणून टाकलं की त्या ठिकाणी तो यज्ञ पूर्णत्वाला जात नव्हता. आणि मग विश्वामित्रजीला माहीत झालं की दशरथाच्या घरी प्रभू रामचंद्रजी प्रगट झालेले आहे. ते विश्वामित्रजी राजा दशरथाच्या घरी अचानकपणे आले. अचानक आल्यानंतर राजा दशरथानं स्वागत केलं. तिथं वशिष्ठजी आहे. विश्वामित्राला त्या ठिकाणी स्वागत केल्यानंतर राजा दशरथ अतिविनयानं, महाराज काय काम होतं? काही महत्वाचं काम असतं मला बोलावणं पाठवलं असतं तर मी आलो असतो. तुम्ही एवढे मोठे महात्मे, पण तुम्ही अचानक आलात. हे पाहिल्यानंतर बसण्यासाठी आसन दिलं, पाद्यपूजन केलं. आणि मग विश्वामित्रजीनं सांगितलं, राजा तुला माहिती आहे साधूचा धर्म काय आहे? साधूचा धर्म आहे त्या ठिकाणी नामस्मरणाचं बीज वाढवायचं. साधूचा धर्म आहे यज्ञ याग करायचा. पण एकही यज्ञ आमचा त्या ठिकाणी सफल होऊ देत नाही. आणि म्हणून तुझ्याकडं जे राम आणि लक्ष्मण आहे ते संरक्षणासाठी नेण्यासाठी आलो. असं म्हणल्यानंतर राजा दशरथाला एवढं दुःख झालं की माझे राम आणि माझे लक्ष्मणजी, राम आणि लखन यांचं वय तरी काय आहे? महाराज माझं काळीज मागा, माझा जीव मागा, पण माझ्या राम लखनला घेऊ नका. असं म्हणल्यानंतर ताट दिशी उभे राहिले विश्वामित्रजी. तो दंड बगलेमध्ये दाबला, पाण्याचा कमंडलू हातात घेतला आणि सांगितलं, राजा देऊ नको तुझे मुलं राजा यज्ञाच्या रक्षणासाठी. जातो मी राजा, पण जरा पाठीमाग पहा. मला विश्वामित्र म्हणतात. तुझ्याच कुळामध्ये जन्माला आलेल्या हरिश्चंद्राला विचार हा विश्वामित्र काय आहे. तुझ्याच कुळामध्ये जन्माला आलेल्या हरिश्चंद्राला विचार. या विश्वामित्रानं काशीच्या बाजारामध्ये, वाराणसीच्या बाजारामध्ये स्वतःची धर्मपत्नी विकायला लावली. त्या हरिश्चंद्राला विचार हा विश्वामित्र कसा आहे. आणि असं म्हणल्यानंतर वशिष्ठजी पुढे आले. राजा दशरथांना समजावून सांगितलं, महाराज यांना काय करा, राम लक्ष्मणजी देऊन टाका. राम लखनजी देऊन टाकलेले आहे. आणि मग मोठ्या जड अंतकरणानं निरोप दिला. प्रभू रामचंद्रजीनं आई वडिलांचं दर्शन केलं, लखनजीनं आई वडिलांचं दर्शन केलं. आणि यज्ञाच्या रक्षणासाठी ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजी गेले, कारण भगवंताचं कार्य आहे. काय कार्य आहे देवाचं? काय कार्य असतं? ए भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी, घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो. भक्ताचं रक्षण करायचं, दुर्जनाचा संहार करायचं, हे कार्य भगवंताचं आहे. भगवान परमात्मा निघाले आणि भगवान परमात्म्यानं विश्वामित्रजींना सांगितलं, यज्ञाची तयारी करा, यज्ञ सुरुवात करा. आणि यज्ञ ज्या वेळेला सुरुवात झाला त्यावेळेला धनुष्याला बाण लावून लखनजी आणि प्रभू रामचंद्रजी उभे आहे. यज्ञाचा तो दूर पाहिला आणि यज्ञ सुरुवात झाला हे त्राटिकेला समजल्याबरोबर तिनं त्या ठिकाणी अशुद्ध असलेले द्रव्य आणून त्या यज्ञामध्ये टाकण्यासाठी त्राटिका आलेली आहे. आणि त्या त्राटिकेला ज्या वेळेला लखनजीनं पाहिलं, भैया निशाणा साधला. प्रभू रामचंद्रजीनं संधान साधलं. धनुष्याची दोर ताणल्या गेली आणि जसा बाण निघाला, सु करत त्राटिकेचा त्या ठिकाणी छेद घेतला आणि त्राटिकेचा वध झालेला आहे. मारीच मामाला बिगर टोकाच्या बाणावरती 400 योजन दूर पाठवलं. सुबाहूचा त्या ठिकाणी वध केलेला आहे. आणि मग यज्ञाचं रक्षण झालं. विश्वामित्रजी त्या ठिकाणी प्रसन्न झाले. अनेक विद्या विश्वामित्रजीनं त्या ठिकाणी प्रभूला दिल्या. सगळ्या ऋषीमुनींना आनंद झालेला आहे. आता विश्वामित्रजीच्या आश्रमामध्ये प्रभूला भेटण्यासाठी अनेक ऋषीमुनी येत आहेत. का बरं?
कारण जगाचा चालक मालक भगवान परमात्मा. नुसतं कारण त्राटिकेचा वध नव्हता, मग काय होता? कारण यज्ञाचं रक्षण तर होतंच, पण ज्या ऋषीमुनींनी आयुष्य व्यतीत केलं महाराज, ज्या साधू संतांनी भगवान परमात्म्याच्या प्रेमासाठी प्रेमामध्ये आयुष्य घातलं, काहींनी हठयोग केला. देवाची प्राप्ती सोपी आहे का? नाही महाराज. काहींनी त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी हठयोग साधला महाराज. हठयोग, हठयोग कशाला म्हणतात? आपण पंढरपूरला जाताना मांदळी नावाचं गाव आहे. मांदळीला कोण कोण गेलं बरं? मांदळीला आत्माराम बाबा आहे तिथं, आत्माराम बाबा, बरोबर ना? आता ते त्यांचं हे मला वाटतं दुसरं का तिसरं तप आहे यांना. पहिलं तप केलं ते झाडावर जाऊन बसले होते, एवढं खोड होतं त्यावेळेला जाऊन बसले, खोड असं झाल्यावर खाली उतरले, पहिलं तप पूर्ण झालं. आता मला वाटतं दुसरं का तिसरं तप आहे, जमिनीवर पाय ठेवायचा नाही. आजही ते काचेमध्येच आहे तिथं. त्यांना पाठीमागे एकदा दवाखान्यात नेलं बरं का, दवाखान्यात नेलं, अख्ख्या डॉक्टरांना त्यांच्या शिरस सापडली नाही, त्यांच्या शरीरामध्ये शिरस सापडली नाही, नसच सापडली नाही महाराज. काय प्रयोग आहे, काय साधना आहे महाराज. हठयोग आहे ना तो. पाय उचलले जमिनीवर ठेवायचेच नाही, हठयोग केला. असा भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक लोकांनी हठयोग सुद्धा साधला. काही काहींनी पाय वर डोकं खाली, झाडाला उलटी लटकलेली आहे. काही काही साधना. मी त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला, विहिरीमध्ये एक झाड आहे आणि त्या झाडाला उलट लटकायचं, खाली पाणी आहे, विहीर अर्धी पाण्यानं भरलेली आहे, डोकं खालीन वर फक्त पाय लटकलेले आहे. अशाही अवस्थेमध्ये मंत्रोच्चार, अशाही अवस्थेमध्ये जप करतात. प्रत्येकाची साधना कठोर आहे. कोण काय साधना करेल सांगता येत नाही. कुंभमेळ्यामध्ये काही महात्मे येतात, वर हात केला, किती वर्षापासून? 35 वर्ष हो गया, 40 वर्ष हो गया, 40 साल हो गया असं सांगतात. 40 वर्षापासून वर हात, 25 वर्षापासून वर हात, याला हठयोग म्हणतात. काही काही डोकं खाली वर पाय. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी प्राप्ती करण्यासाठी, त्याच्यामध्ये काही कौटल करणारे बरेच राहत, परंतु भगवान परमात्म्याची प्राप्ती करणारे अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झालेली, आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करणारे जे महात्म्य आहे. आता कावळा येतो, अंगाचे लचके तोडतो, खाली डोका आहे, वर पाय आहे, अंगावर कपडे नाही, अशा अवस्थेमध्ये कावळा येतो. कावळा हा प्राणी कसा आहे? कावळा हा पक्षी कसा आहे? कावळ्याची दृष्टी तेज आहे, पण हेतू चांगला नाही, ध्यानात घ्या. कुत्रा इमानदार आहे, कुत्रा इमानदार आहे बाबा, पण कोणासाठी? घरच्या माणसासाठी इमानदार आहे. बाकीच्या पाहुण्या रवळ्याला तर असंच आहे ना, रस्त्यानं जाणाऱ्या माणसांना. कुत्रा इमानदार आहे, पण घरच्यासाठी इमानदार आहे. बघा, बगड्याचं ध्यान चांगलं आहे, पण बगड्याचं मन चांगलं नाही. बगळा जर असा पाण्याच्या कडाला बसला ना, तर असं वाटत एखादा तपस्वी महात्मा बसला बा. मग त्याच्या दर्शनाला येतात मासे. मासे दर्शनाला आल्यानंतर बगळा काय करतो? उचलून घेतो की नाही? म्हणजे ध्यान चांगलं आहे, मन चांगलं नाही. कावळ्याची दृष्टी तेज आहे, हेतू चांगला नाही. जे कोणाला दिसत नाही ते कावळ्याला दिसतं. आपले गेलेले पितर कोणाला दिसत? गेलेले जे पितर आहे ते कोणाला दिसते? कावळ्याला दिसते ना फक्त. पण हेतू चांगला नाही, दृष्टी तेज आहे पण हेतू चांगला नाही, मग ते कावळे येतात. कावळे आल्यानंतर त्या महात्म्याच्या अंगाचे लचके तोडायला सुरुवात करतात. त्यावेळेला त्या महात्म्याच्या मुखातून, डोळ्यातून अश्रू येतात, आणि तो महात्मा सांगतो, कागा सबतन खाइयो साधप अरे आना, कागा सबतन खाइयो सब आंगन का मांस, कागा सब तन खाइयो सब आंगन का मांस, पर दो नैना को छोड़ दियो पिया मिलन की आस, पिया मिलन की आस। साधप
सगळ्या अंगाचे लचके तोडा बाबांनो, परंतु 2 डोळे सुरक्षित ठेवा. का? ज्याच्यासाठी हा योग साधला तो अजून भेटायचा आहे. ज्याच्यासाठी योग साधला ना तो अजून डोळ्यानं पाहायचा आहे, म्हणून डोळे सुरक्षित ठेवा. असा हठयोग करणारे काही महात्मे, काही अखंड भगवान परमात्म्यासाठी उपवास व्रत वैकल्य करणारे महात्मे प्रभू रामचंद्रजीच्या लक्ष्मणजीच्या दर्शनाला येत आहेत. विविध प्रकारची शक्ती भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी दिली विश्वामित्रजीनं. आणि तेवढ्यामध्ये एक निरोप आला. म्हणजे प्रभू रामचंद्रजीचा आणि त्या निरोपाचा काही संबंध नव्हता. निरोप कोणाला आला होता? बोलावणं कोणाला आलं? विश्वामित्रजीला. सगळ्या शिष्यांना त्यांना बोलावणं आलं. कुठं? मिथिला नगरीमध्ये, जनक नगरीमध्ये स्वयंवराचं आयोजन केलेलं आहे. जो शिवधनुष्य उचलेल त्याला त्या ठिकाणी काय? सीता माता त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार आहे. मग त्याच्यासाठी रावण, मोठमोठाले राजे त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मग ज्या वेळेला विश्वामित्रजी निघाले, प्रभू रामचंद्रजी आणि लखनजी सुद्धा निघाले. प्रभू रामचंद्रजी लखनजी निघाले आणि निघाल्यानंतर रस्त्यानं जात असताना एक ओसाड आश्रम लागला. ओसाड आश्रम लागला. त्या आश्रम कोणाचा आहे? तर तो गौतम ऋषीचा आश्रम आहे. त्या गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये ओसाड आश्रम आहे. आणि त्या ठिकाणी विश्वामित्रजीनं सांगितलं, प्रभू हा श्रीरामा हा गौतम ऋषीचा आश्रम आहे बरं का. या आश्रमामध्ये अहिल्याला शाप मिळाला होता. एक दिवस गौतम ऋषीच्या गैरहजेरीमध्ये इंद्र आला. त्यानं अहिल्याचा उपभोग घेतला आणि महाराज त्यावेळेला अहिल्याला शाप दिला, तू शिळा होऊन पडशील. ती अहिल्या, तिला उशाप मिळालेला आहे. तुझ्या चरणाची रजकण ज्या वेळेला तिच्या अंगावरती पडतील त्यावेळेला तिचा उद्धार होणार आहे. असं म्हटल्यानंतर प्रभू त्या शिळेजवळ गेले आणि गुरुमाता म्हणून पाय वर केला. वाऱ्याची झुळूक आली. प्रभूच्या पायाचे रजकण त्या दगडावरती पडले आणि शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखानिली. अहिल्याचा उद्धार झालेला आहे. आणि मग पुढं जनकपूरमध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजी, लखनजी, विश्वामित्रजी गेलेले आहे आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी जो शिवधनुष्य ठेवलेला आहे, रावणासारख्यानं प्रयत्न केला परंतु तो शिवधनुष्य उचललेला नाही. त्याच ठिकाणी जनक राजा आता बोलायला लागलेले आहे की या ठिकाणी कुणी शूरवीर आहे की नाही. त्यावेळेला लक्ष्मणजीने सांगितलं, जिस सभा में हमारे भैया बैठे हैं वहाँ कोई कमी नहीं है. मेरे भैया इस ब्रह्मांड को उठा सकते हैं और इसको उठा के पटक सकते हैं, ऐसी ताकत मेरे भैया में है. आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजी उभे राहिलेले आहे. प्रभू रामचंद्रजीनं धरती मातेला वंदन केलेलं आहे, बसलेल्या सर्वांना वंदन केलेलं आहे. आणि तेच स्वयंवर आपल्याला या ठिकाणी उचललेलं आहे. आणि त्यावेळेला कडकड 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 आवाज झाला शिवधनुष्याचा आणि प्रभूनं स्वयंवर जिंकलेला आहे. आणि प्रभूनं स्वयंवर जिंकलं म्हटल्यानंतर आता त्या ठिकाणी सीता माता वरमाला घालणार आहे. ते स्वयंवर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी सर्वांनी टाळी वाजवा. प्रभू रामचंद्रजी लखनजीचं स्वागत करा. प्रभूचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि आता शिवधनुष्य प्रभूनं उचललेलं आहे. आता सीता माता वरमाला घेऊन येणार आहे. आणि मग या ठिकाणी मंगलाष्टकाला सुरुवात होणार आहे. पाहुनी रघुनंदन सावळा, पाहुनी रघुनंदन सावळा, पाहुनी रघुनंदन सावळा. पाहुनी रघुनंदन सावळा, पाहुनी रघुनंदन सावळा. लाजली
सावळा पाहुनी रघुनंदन सावळा पाहुनी रघुनंदना सावळा पाहुनी रघुनंदना सावळा पाहुनी रघुनंदना सावळा नक्षीदार या रम्य मंडपी जमले सगळे थोर मंडळी नक्षीदार या रम्य मंडपी जमले सगळे थोर मंडळी उभी जानकी जनक जवळी उभी जानकी जनका जवळी केवळी धवल फुलाची माळा लागली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा पाहुनी रघुनंदन सावळा पाहुनी रघुनंदन सावळा पाहुनी रघुनंदना सावळा पाहुनी रघुनंदना खाली उभं कर त्या खाली उभं करा ना अण्णा खालीच उभं करा ना. सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळं मुरुडं विनायकमं चिंतामणि देवरं लेण्यान्द्रे गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामे राञ्जन संस्थिते गणपती सदा मंगलम शुभ मंगल सावधान नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मवती वेदिका क्षिप्रावेत्र वती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलये समुद्र सरिता पुर्यात सदा मावदान. एक मिनिट हे बघा देखो नी चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासी म्या देई जे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी संपूर्ण म्हणे रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसने पुर्या सदा मंगलम शुभमंगल सावळा कन्या बागडली तरी करी मायराची आठवण टाकाक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. राम सीतेचा सोहळा देवतांनी केली दाटी
जनकाने केली पूजा पंच प्राणाची या ज्योती त्यांनी मोडोनी धनुष्य परिपूर्ण केला पण टाकाक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते युगसा स्मरावे वाजंत्री सावचित्त सावधान. हे बघा ज्यांना सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सर्वांनी आनंद घ्या. वर घ्या त्यांना वर घ्या. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. सर्वांनी आनंद घ्या ना. 2 मिनिटं कशाला आपण एवढा मौल्यवान वेळ आपण देतोय. सर्वांनी आनंद घ्या. आराम की तलब है तो एक काम कर. आराम की तलब है तो एक काम कर. आराम की शरण में तलब है तू राम राम कर. राम की शरण है तू राम राम कर. आराम की तलब है तो एक काम कर. आराम की तलब है तो एक काम कर. आराम की शरण में तू राम राम कर. आराम की शरण में तू राम राम कर. आराम की शरण है तू राम नाम कर. आराम की तलब है तू राम नाम कर.
या रे या नाचू प्रेमानंदे 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 राम नामाची आवडिहा राम नामाची आवडी काळ गेला गेला देशोधडी काळ गेला देशोधडी राम नामाची आवडी काळ गेला देशोधडी राम नामाची आवडी काळ गेला देशोधडी राम नामाची या चंद्रे राम नामाची या चंद्रे छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय गंगागिरी महाराज की जय द्वारकादास महाराज की जय या रे या नाचू प्रेमानंदे या रे या नाचू प्रेमानंदे हा या रे या नाचू प्रेमानंदे या रे नाचू प्रेमानंदे राम नामाची राधे 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 अरे या नाचू प्रेमानंदे या रे या नाचू प्रेमानंदे या रे नाचू प्रेमानंदे या रे नाचू प्रेमानंदे या रे नाचू प्रेमानंदे या रे नाचू प्रेमानंदे हे बघा सर्व तरुण मंडळींनी पुरुष मंडळींनी आनंद पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा अवगा धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा ग अवगा धांगड धिंगा ग अवगा पिंगा ग अवघा धांगड पिंगा ग अवघा धांगड पिंगा ग अवघा धांगड पिंगा ग ए नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा नको नको घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा तुम्ही राम रंगी रंगा ग तुम्ही राम रंगी रंगा ग तुम्ही राम रंगी रंगा ग तुम्ही राम रंगी रंगा तुम्ही राम रंगी रंगा ग तुम्ही राम रंगी रंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग
पायी पिंग अवघा अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग. ओ, या बाबुळ गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत 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 राजा भीमकासी होती रुक्मिणी उपवर सर्वांनी खूप खूप आनंद घेतला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आहे सर्वांना धन्यवाद 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 प्रभु रामचंद्र भगवान की, सीता माता की